सबिन्दुसिन्धुसुस्खलत्तरङ्गभङ्गरञ्जितं द्विषस्तु पापजातजातकारिवारिसंयुतं वृतान्तदूतकालभूतभीतिहारिवर्मदे त्वदीयपादपङ्कजं नमामि देवि नर्मदे। नमामि देवि नर्मदे, नमामि मातु नर्मदे, त्वदीयपादपङ्कजं नमामि देवि नर्मदे। ॐ नमो श्री आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा। सर्वांना नमस्कार। नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर। आज आपण 125व्या अध्यायात प्रवेश करतोय। काल आपण जे अध्याय पाहिले त्यामध्ये आपण पाहिलं की कसं भगवान श्री शंकरांनी कधी रोगग्रस्त आणि त्वचा रोग असलेल्या दरिद्री आणि अत्यंत विकल अशा ब्राह्मणाचं रूप घेतलं, तर कधी भिक्षुकाचं रूप घेतलं आणि तर कधी लहान मुलांचं रूप घेतलं आणि आपल्या लीला केल्या आहेत। तर हे असं भगवंताने अशी वेगवेगळी रूपं घेतली आणि काही संदेश दिला सर्वांना। तर त्यामध्ये आपण काल पाहिलं की कसं एकदम गलित गात्र अशा ब्राह्मणाचं रूप घेऊन जेव्हा पितृतर्पण चालू होतं त्यावेळेला सर्व ब्राह्मणांची पंगत बसली होती, त्यावेळेला ते भगवान श्री शंकर तिथं आले आणि त्यांना इतक्या म्हणजे त्यांची अशी अवस्था, असं रूप त्यांनी घेतलं होतं की ते त्वचा पूर्णतः त्या त्वचेतून किडे जंतू येतील असे किंवा कृमी निर्माण झालेले आहेत अशा त्वचा रोग त्यांनी धारण करून अशा एकदम दरिद्री आणि एकदम विकल ब्राह्मणाचं रूप घेतलं होतं। ते पाहून त्या सर्वच ब्राह्मणांना अत्यंत, कोणालाही आपण जर तिथे असतो तरी आपल्याला घृणा वाटली म्हणजे आपल्याला घृणा म्हणण्यापेक्षा किळस आली असते आणि नको बाबा इथे तुम्ही थांबू नका किंवा इथलं सगळंच दूषित होईल असं सगळ्याच तिथल्या ब्राह्मणांच्या मनामध्ये आलं, कोणालाही आलं असतं। आणि तसं त्यांना आलं आणि मग भगवान शिवशंकर त्यांनी जे रूप घेतले तर ते म्हणाले ठीक आहे, तुम्हाला असं वाटतंय तर तसंच हो। तर आणि खरंच ते तिथलं अन्न दूषित झालं आणि आपण जसं गोंदवलेकर महाराजांना सुद्धा अशा पद्धतीने अवहेलना केली होती तेव्हा त्यांच्या संदर्भात पण असाच प्रसंग घडलेला आहे। मग ते जे अन्न होतं, ज्या पंक्ती बसल्या होत्या आणि त्या पंक्तीतलं अन्न पूर्णतः दूषित झालं आणि त्यानंतर मग तिथे असलेल्या एका ब्राह्मणाला लक्षात आलं की काहीतरी जे असं घडलं याचा अर्थ जो ब्राह्मण आलेला होता तो भगवंत होता आणि शिवशंकर होते। आणि मग त्यानंतर माफी मागून मग पुन्हा शिवशंकरांनी ते अन्न अमृतमय केलेलं आहे। तर हे आपणाला संदेश आहेत की आपल्या दारी आलेलं कोणत्याही स्वरूपात का असेना, आणि इथे असा विशेष उल्लेख केलेला आहे की अगदी पुण्यात्मा जरी आला किंवा चांडाळ जरी आला तरी त्याची अवहेलना करू नये, हे महत्त्वाचं आहे आणि असा हा संदेश दिलेला आहे। त्यानंतर आपण पाहिलं की हंस पक्षाने तपस्या करून ब्रह्मदेवाचं ते वाहन बनलं आणि काही कारणास्तव त्यांनी ब्रह्मदेवाची आज्ञा पाळली नाही तर पुन्हा ते शापित झाले आणि पुन्हा परत तपस्या करून ते प्राप्त केले। तर अशा पद्धतीने हंसाने सुद्धा तिथं तपस्या केली हे आपण शिकलो। आता आपण पुढील अध्यायात करूया की अध्याय 225वा। अध्याय 225वा। आता आज फादर्स डे असं साजरी केला जातोय। आम्हालाही माहीत नव्हतं, आजच पहिल्यांदा कळलं की किंवा मेमध्ये मदर्स डे साजरी केला जातो, तर मग जूनमध्ये फादर्स डे। तर याचा आपण आधीच्या अध्यायामध्ये आपण पाहिलं की 5 प्रकारचे पिता आपल्या शास्त्रांनी सांगितलेत। एक जन्म देणारा पिता, मार्गदर्शन करणारा सुद्धा पिता असतो, पितृरूप किंवा मातृरूप। तिसरा आहे की जे आपणाला अन्नदाता जो आहे, आपल्यासाठी अन्न उगवतो तो सुद्धा आहे। आणि भय हरण करणारा
सुद्धा आहे आणि ज्ञानदाता. तर अशा प्रकारे 5 प्रकारचे पितासुद्धा सांगितलेले आहेत. तर आपलं शास्त्र जे आपल्याला शिकवतं, ते शास्त्र आपणाला कधीच असं नाही म्हणत आहे, की शरीराने जन्म दिले तेच तुमचे माता-पिता किंवा ज्या भावंडांसोबत वाढलात तेच तुमची भावंडं, बाकी भावंडं नाहीत. आपलं शास्त्र आपला सनातन जो धर्म आहे, तो धर्म आपल्याला हिंदू, मुस्लिम किंवा ब्राह्मण हिंदू, मुस्लिम, सीख, ईसाई नाही शिकवत. आपल्याला तो ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र नाही शिकवत. तर आपल्याला तो शिकवतो, की आपण सर्वच एकमेकांचे आहोत. अख्खं विश्व हे आपलं आहे आणि केवळ आपल्याला जन्म देणाराच पिता नाही, आपल्याला ज्ञान देणारा पिता आहे. आपल्याला मार्गदर्शन करणारा सुद्धा पिता स्वरूप आहे. आपल्याला अन्न आपल्याला प्राप्त व्हावे यासाठी जो श्रम करतो शेतात, तो सुद्धा आपला पिता आहे. आपल्याला जो आत्मज्ञान देतो, तो आपला पिता आहे आणि आपल्याला जो अभय देतो, तो सुद्धा आपल्याला पिता आहे. तर ह्या पद्धतीने त्याच प्रकारे आपली फक्त ज्यांच्यासोबत आपण वाढलो तीच केवळ भावंडं नाहीत, तर समस्त विश्वातील सर्व जीव आपली भावंडं आहेत. तर त्यानुसार आपले जे वेद, पुराण सर्व आपल्याला जे शिकवतात, ते एकांगी कुठलंच ज्ञान नाही आहे. आपली पूर्णतः आपलं व्यक्तिमत्व हे दिसणारं व्यक्तिमत्व हे शरीराचं जरी असलं, तरी केवळ शरीर म्हणजे मी नाही, तर आपणाला शिकवणच ही आहे, की जो पूर्ण पंचकोश आहे, त्या आधारितच आपली सर्व शिकवण आपल्या धर्माची, आपला सनातन धर्म ह्याची आपली शिकवण त्यावरती आधारित आहे. तर हे आपणाला किती व्यापकता आपणाला शिकवली जाते आणि ह्या व्यापकतेमुळेच आपण मी आणि माझं ह्या कोशातनं तुटू शकतो, अन्यथा तुटूच शकणार नाही. अन्यथा आपल्याला फक्त आपला पिता शरीराने तोच आपला पिता वाटला तर आपण परमेश्वराकडे पाहूच शकणार नाही. त्याला मान्य करू शकणार नाही. आपणाला आपले सद्गुरू शक्ती पिता स्वरूप वाटणार नाही. आपणाला आपल्या शाळेतले शिक्षक पिता स्वरूप वाटणार नाहीत किंवा माता स्वरूप वाटणार नाही. तर हे आपणाला एवढं इतक्या सखोल रीतीने शिकवलंय, की इथे आपणाला व्यापक होण्याची दृष्टी आपणाला आपले वेद आणि पुराण शिकवत असतात. आपली संत वचनं आपणाला शिकवत असतात. कारण संत हे वेद आणि पुराण त्यांचंच हे करतात ना, त्यांचंच प्रतिपादन करत असतात. त्यांचंच पुढे ज्ञान आपल्यापर्यंत पोचवत असतात आणि आचरण करून पोचवत असतात आणि त्यांच्या आचरणातच पूर्ण वेदज्ञान सामावलेलं आहे. तर ह्या पद्धतीने आपण आज काय पितृदिन आहे, तर त्या निमित्ताने आता परवाच्याच दिवशी आपण वाचन केलं, त्यामध्ये हा संदर्भ पण आला, की 5 प्रकारचे पिता, ऋण किती प्रकारचे आहेत ते पण आपल्याला सांगितलं. आपल्याला कोणाकोणाप्रती कृतज्ञता व्यक्त करायची आहे, तर त्यामध्ये आपणाला पितृऋण झालं, की आपला वंश जो आहे, तर पितृऋण आहे. त्यानंतर देवता ऋण आहे. त्यानंतर मनुष्य ऋण आहे आणि ऋषी ऋण आहे. तर ह्या 4 प्रकारचे ऋण आहेत. तर हे किती सगळं म्हणजे आपल्याला किती जणांप्रती कृतज्ञ व्हायला पाहिजे आणि असं जर असेल तर आपण का नाही नम्र होणार? आपण आत्म्याच्या जवळच जाणार ना. आपण विश्वाच्या जवळच जाणार. आपण संकुचित राहूच शकत नाही. तर ही आपली शिकवण आहे.